सेटल है। ओ हाथ धर के बैठने से क्या भला कुछ होता है, जाल लकीरों को दिखा क्या जोर बाजू होता है। हिम्मत मर्दा अगर हो संग खुदा भी होता है, जा ज़माने को दिखा दे खुद में दम क्या होता है। सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में अपनी सरजमी का परचम लहरा दो। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाबरोबर आपल्या या पेट्रोल पंपास 20 वर्ष पूर्ण होऊन 21व्या वर्षात पदार्पण करीत आहोत। आपल्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी माननीय सचिन भाऊ दोडके, खडकवासला युवा नेते व भावी आमदार, माननीय PI पोलीस इन्स्पेक्टर राघवेंद्र सिंग क्षीरसागर साहेब, शिवाभाऊ पासलकर माणिकबाग प्रतिष्ठान संस्थापक व कार्यकर्ते, विश्वनाथ मोरे मित्र प्रतिष्ठान अध्यक्ष, IOCL सेल्स ऑफिसर नरेश मीना, वासुदेव पंडित, अमर भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ते आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि हर्षाचा दिवस असतो। आज सकाळीच 20 वर्षापूर्वीचा तो दिवस मला आठवला, ज्या दिवशी या पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं होतं आणि या उद्घाटनासाठी विजयसिंह मोहिते पाटील जे त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते या ठिकाणी आले होते। कार्यक्रम सकाळी 11 वाजता होता, पण इतका पाऊस होता याचे साक्षीदार आमचे चारूभाई आहेत या ठिकाणी। आणि तो कार्यक्रम सकाळी 11:30ला होणारा कार्यक्रम दुपारी 5 वाजता झाला होता, परंतु मंत्री साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी भरपूर असा वेळ देखील दिलेला होता। असे म्हणतात की एखाद्याच्या हातून उद्घाटन झाले आणि तो हात अतिशय लाभला जातो, तसेच आपल्याला दादांचे हात लाभले आणि आज आपण यशस्वीरित्या 21व्या वर्षात पदार्पण करीत आहोत। आजच्या या दिवशी कार्यक्रम तर करायचा, परंतु कंपनीच्या नियमाप्रमाणे पेट्रोल पंप तर बंद करता येत नाही, पेट्रोल पंप बंद करू शकत नाही। मग अशा वेळेस काय करायचं? एक वर्षी आम्ही ज्ञान गंगोत्री शाळेमध्ये त्या मुलांना काही साहित्य देण्यासाठी पहिल्या वर्षी गेलो होतो आणि त्या दिवशी सगळ्या मुलांना काही स्टाफला नेऊ शकलो नाही। आम्ही एक 5-10 मुलं घेऊन त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणचं ते वातावरण, ती मुलं आणि तो कार्यक्रम बघितल्यानंतर आमच्या सर्व मुलांना असं वाटलं की नाही, आम्हाला देखील या कार्यक्रमाला यायला पाहिजे। त्यामुळं त्यानंतर असं ठरवलं की जो पण कार्यक्रम करू तो आपण या ठिकाणी करणार। त्यामुळं ज्याही व्यक्तींना आपण या ठिकाणी काही वस्तू स्वरूपात मदत करतो त्यांना एकच विनंती असते की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाला यायचे, म्हणजे सर्व स्टाफ त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो। आणि अशा प्रकारे गेली 20 वर्ष विविध कार्यक्रम करून हा कार्यक्रम आपण साजरा करतो। वाढदिवस किंवा वर्धापन दिन म्हणजे नुसता केक कट करणे किंवा नाश्ता करणे किंवा रंगीत कपडे घालणे हा नसून त्याबरोबर आपली एक सामाजिक बांधिलकी आहे आणि ती सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या अनुषंगाने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम केलेला असतो। आज या ठिकाणी PI आपले राघवेंद्र सिंह क्षीरसागर साहेब आलेले आहेत। सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करते। तसेच माननीय सचिन भाऊ दोडके यांचा मी नितीन बनसोडे यांना त्यांनी त्यांचा सन्मान करावा।
शिवाभाऊ पासलकर, माणिकबाग प्रतिष्ठान यांचा सन्मान नवनाथ तारू करते. IOC सेल्स ऑफिसर नरेश मीना यांचा सत्कार विश्वनाथ मोरे, मित्र प्रतिष्ठान अध्यक्ष, त्यांचा सन्मान तुकाराम वडतरे करते. आपल्या आजच्या या दिवशी आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार नाही. माझे चुलत सासरे जितेंद्र फुलचंद शहा यांचा काही दिवसापूर्वी निधन झालेलं आहे आणि या सर्व पेट्रोल पंपाच्या कामामध्ये किंवा माझ्या प्रत्येक अडीअडचणीला माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असणारे जितेंद्र शहा आज या ठिकाणी नाही आहेत. आपण 1 मिनिट उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहू. ओम शांती. उपस्थित असणारे आमचे IOCचे सेल्स ऑफिसर नरेश मीना यांना मी विनंती करते कि त्यांनी थोडेसे उद्बोधन करावे. उपस्थित हमारे माननीय गण और सभी लोग मौजूद हैं, उनको यहाँ 3S सर्विस स्टेशन पर आए आप लोगों को बहुत बहुत धन्यवाद. और आपका स्वतंत्रता दिवस पर आप सभी को बहुत बहुत हार्दिक शुभेच्छा. आज जैसा कि मैडम ने बताया कि आप 3S सर्विस स्टेशन को 20 साल कंप्लीट हो चुके हैं. इंडियन ऑयल के साथ इनका बहुत अच्छा रिलेशन रहा है लास्ट 20 इयर्स में और इन्होंने काफ़ी मेहनत की है. बहुत जो सेल है बहुत बढ़ाया है और इंडियन ऑयल में इनका बहुत नाम है. यहाँ पे इनको समय समय पर ये इनको सम्मानित भी किया गया है हमारे ED साहब के द्वारा, डिविजनल हेड के द्वारा, क्योंकि इन्होंने बहुत अच्छा ग्राउंड पे मैडम और उनकी टीम के लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. क्योंकि आप देखेंगे यहाँ पे सर्विस बहुत अच्छी है. सिंहगढ़ में आप देखेंगे किसी से भी पूछ लेंगे सबसे अच्छा पेट्रोल डीजल कहाँ मिलता है तो आपको 3S सर्विस स्टेशन पे ही मिलेगा. तो मैडम बहुत बहुत धन्यवाद आपको और आप ऐसे ही उन्नति करते रहे और इंडियन ऑयल का नाम हमेशा आगे बढ़ाते रहे. धन्यवाद. सचिन भाऊंना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. या ठिकाणी आपण आज अख्खा देश आपला 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि कौतुक याचं वाटतं की आज या पेट्रोल पंपाचा सुद्धा वर्धापन दिन आहे आणि तो वर्धापन दिन साजरा करत असताना मॅडमने जे काही कार्यक्रम इथे आयोजित केलेत ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत आणि सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं गेलं पाहिजे. कारण का सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला काम करायची ज्या वेळेला इच्छा होते त्यावेळेला सामाजिक भान ठेवून आपण अशा काही संस्था ज्या तळागाळातल्या लोकांना किंवा वेगळ्या ज्यांना गरज आहे खऱ्या अर्थाने त्या लोकांकरता संस्था ज्या मदत करत असतात त्यांना जेव्हा आपण मदत करतो त्यावेळेला ते समाधान खरं आहे. कारण का बऱ्यापैकी आता संस्था आता मोठ्या प्रमाणात पुढे यायला लागल्यात त्या आणि आमच्या शिवणे परिसरामध्ये पण अशा संस्था आहेत आणि त्या संस्थांना आम्ही वाढदिवस साजरा करत असताना त्या ठिकाणी जाऊन साजरा करतो आणि त्याचं एक समाधान वाटतं की बाबा कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि त्या मदतीतून काहीतरी चांगलं घडणार आहे. मी तर असं म्हणन की प्रत्येकाने त्याचा वाढदिवसच त्या लोकांबरोबर साजरा केला गेला पाहिजे आणि त्याला त्यावेळेला खरी किंमत कळेल की तुम्हाला देवाने किती भरभरून दिलं आहे आणि जिथे दिलं गेलं नाही आहे त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर खरंच तुम्ही स्वतः श्रीमंत आहे त्यांच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जाणवतं. त्याच्यामुळं जे वेल सेटल आहेत किंवा ज्यांच्या घरी व्यवस्थित राहणीमान असेल किंवा पैसा पाणी व्यवस्थित आहे तर त्यांनीसुद्धा त्यांचे वाढदिवस या संस्थेमध्ये जाऊन साजरे केले तर आपल्या मुलांना कळतं. कारण का ताटामध्ये एक घास आपण ज्या वेळेला ठेवतो त्यावेळेला त्याची किंमत आपल्याला कळत नाही, पण तो घास योग्य तोंडामध्ये गेला तर त्याची खरी किंमत त्या ठिकाणी होती. तर एकच उदाहरण देतो तुम्हाला. आम्ही चाळी परिसरामध्ये आमच्या घराच्या शेजारी चाळी आहेत आणि संध्याकाळी आम्हाला घरी जायला उशीर होतो. तर उशीर झाल्यानंतर एक दिवशी आमची आई आम्हाला खवळत होती की बाबा तू उशिरा का आला. तर तिला म्हटलं आता कामं होती म्हणून उशिरा आलो. पण तिला म्हटलं खवळायला काय झालं. आपले सगळ्यांचे लाडके आमदार दमदार आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं रवींद्र धंगेकर यांचं मनापासून सरचे स्वागत.
उदाहरण देत असताना रवी भाऊ, आमची आई म्हणली लवकर जेवायला येत जा. मी म्हणलो अरे कामं असतात त्याच्यामुळे उशीर होतो. ती काय म्हणली की तू ज्या वेळेला जेवून जातोयस, जे काय त्याच्यामध्ये घरामध्ये शिल्लक आपलं राहतं ते आपण चाळीमध्ये किंवा आपल्या जवळच्या लोकांना आपण देतो. आणि देत असताना एक पोरग आज जेवलं नाही का, तर त्याला वरण भात खायचा होता आणि ते वरण भात त्यांना त्याच्या आईने केलेला नव्हता. त्यांना माहिती होती की इकडून जास्त स्वयंपाक केलेला असतो, तिथून स्वयंपाक येतो. तर ते पोरग 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत वरण भात खाण्याकरता जेवलं नव्हतं. त्याच्यामुळे एवढं इमोशनल आहे. मला इतकं वाईट वाटलं की अरे आपण जेवताना कधी विचार करत नाही आपण काय खातोय, किती ताटात वाया घालवतोय. पण त्याची किंमत खऱ्या अर्थानं त्या मुलाकडं कळती की त्याला ते वरण भात खायचं, तर त्याची आई वरण भात बनवू शकत नव्हती. इतकं ते इमोशनल वाटलं. तेव्हापासून मी ठरवलं की बाबा वेळेत जायला पाहिजे किंवा जास्त स्वयंपाक बनवला तर त्या ठिकाणी लगेचच्या लगेच तो शॉर्टिंग केला गेला पाहिजे किंवा यांना नसन जेवायला तर घरी सांगितलं पाहिजे की आज मी जेवायला येणार नाही आहे. कारण का तुम्ही हॉटेलमध्ये बघितलं तर मोठाले डिशेस आपण घेतो आणि त्यातल्या निम्म्या तर वाया घालवतो आणि त्याला आपण कधीच त्याची पर्वा करत नाही, कारण का ते स्वस्त असतं तुमचं. पण तेच धान्य शेतामध्ये उगवण्याकरता तर शेतकऱ्याला किती कष्ट होतात ते. म्हणजे आता मी स्वतः शेतकरी आहे. आता परवा दिवशी क्लिप आली माझ्या फेसबुकला, तर मी भात लावगड करत होतो. तर माझ्या आजोबांनी मला असं सांगितलं की बाबा तू जर शेती केलीस तर तू शेती टिकून ठेवणार आणि तू जर शेती केली नाहीस तर ती तू विकून खाणार. त्याच्यामुळे तू शेती काय त्याच्यात उत्पन्न येऊ न येऊ पण ती तू केली गेली पाहिजे. तर त्यांचे ते गुण मी अंगीकारलेत आणि ते मी दरवर्षी शेती करतो माझ्या शेतामध्ये. माझी शेती वारज्यात आहे आणि त्याचा मला अभिमान आहे की मी आहे तशीच ठेवली, वाढवत गेलो. पण त्याच्यामध्ये सांगायचा उद्देश असा की त्या भाताच्या ओंबीचा एक ओंबी त्या भाताची खाली पडलेली असली तरी तो शेतकरी उचलून घेतो आणि त्याच्यामध्ये टाकत असतो. त्या ओंबीमध्ये 10-20 दाणे असतील, पण ते 10-20 दाणे ते शेतकरी एवढे मातीत पडलेले सुद्धा उचलून घेतात. आणि ज्या वेळेला तुम्ही हॉटेलमध्ये किंवा घरामध्ये धान्य जेवण वाया घालवता त्यावेळेला तुम्हाला त्याची अजिबात किंमत नसते. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती की अन्नाचा आदर करा आणि गोरगरिबांना गरजवंतांना कायम मदत करत राहा. तुम्हाला त्यांचे आशीर्वाद काय मिळत राहतील. मॅडमनी जे हा उपक्रम राबवला तो मनापासून मॅडमचं सहर्ष अभिनंदन करतो तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी आपल्या या पोलीस चौकीचे PI राघवेंद्र सिंह सर आलेले आहेत. तर मी राघवेंद्र सरांना विनंती करते की त्यांनी आपलं अभिवचन द्यावं. आदरणीय व्यासपीठ, आज या ठिकाणी आपण स्वतंत्रता दिन साजरा करत आहोत. सुजाता शहा मॅडम यांनी जो काही उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. मला त्यांनी मगाशी बोलता बोलता सांगितलं की आम्ही हा उपक्रम कसा राबवतो, की त्यांच्याकडे जे काही वर्कर कामाला आहेत पेट्रोल पंपावर, या कामगारांच्या पगारातून दररोजच्या याच्यातून 5 रुपये बचत केले जातात आणि त्यांची जी होणारी बचत आहे वर्षाची प्लस तेवढीच अमाऊंट मॅडम स्वतः त्याच्यामध्ये टाकतात आणि त्यामधून जे काही गरजूंना आवश्यक आहे, जे गोरगरीब विद्यार्थी आहेत किंवा एखाद्या शाळा आहेत, जे कोणी गरजू असतील त्यांना जे काही उपयोगी वस्तू आहेत पाहिजे आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. हा खूप चांगला उपक्रम आहे मॅडमनी राबवलेला, खरंच स्तुत्य आहेत. बरेच लोक आज साजरे करतात. साहेबांनी सांगितलं आत्ता की बरेच जण वाढदिवस साजरे करतात, वाढदिवसाच्या वेळेला काही वाटप केलं जातं. बहुतांशी कार्यक्रम हे पेपरमध्ये येण्यासाठी होतात. वृक्षारोपणाचे कार्यक्रम असू दे, वाढदिवसानिमित्त पुढं जाऊन ते वृक्ष किती जगले याच्याकडे कोणी पाहत नाही. म्हणजे अशा कार्यक्रमाला काही उपयोग नाही. मॅडमनी जो काही उपक्रम राबवला आहे त्याचा खरंच फायदा होणार आहे आणि असे कार्यक्रम सर्वांनी, ज्यांची दानत आहे करायची, भरपूर काय असतं आपल्याकडं परंतु द्यायची दानत नसते, म्हणून आपल्याकडे ती दानत असली पाहिजे द्यायचा. त्या पद्धतीने मॅडमचा हा जो काही उपक्रम आहे या पेट्रोल पंपाचा तो खरंच खूप चांगला आहे, स्तुत्य आहे. आणि त्यांनी भविष्यकाळातसुद्धा हे असेच दरवर्षी त्यांचा हा कार्यक्रम आहे. 21वा त्यांचा आज हा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी अशा पद्धतीनं हा जो काही कार्यक्रम राबवलेला आहे त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आपल्या विनंतीस मान देऊन अगदी एका फोनवरती रवींद्र भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं सर्वप्रथम
मी मनापासून त्यांचं खूप खूप धन्यवाद देते आणि सर्वप्रथम आजच्या या दिवशी आपल्या या पेट्रोल पंपावरती त्यांचं स्वागत करते। माझे भाऊ संतोष शहा जे खास लातूरून या ठिकाणी आलेले आहेत, जसं आपण इतर म्हणजे इतर लोकांनाही मदत करतो त्याचप्रमाणे आपल्या पंपामधील ज्या मुलांना काही गरज असते किंवा त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी म्हणा किंवा इतर काही गोष्टीसाठी म्हणा, तर ती देखील आपण या काका या ठिकाणी काकासाहेब आलेले आहेत, मी त्यांचे स्वागत करते। मला या गोष्टीचा खूप आनंद होतो की काका अगदी आठवणींनी न विसरता या दिवशी या कार्यक्रमाला हजर राहत असतात। अगदी कधी सांगायला लागत नाही की काका 15 ऑगस्ट आहे आणि या म्हणून। काका खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद। तर आपण जेव्हा या मुलांसाठी काही करतो, तर आता परवाच काही दिवसापूर्वी आमच्या इथे PUCला काम करणारा एका मुलाचा म्हणजे तो ॲक्सिडेंटमध्ये गेला, तर त्याची 2 छोटी मुलं आहेत जी शाळा शिकत आहेत, काकांच्या शाळेत आहेत, तर त्या मुलांच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपण घेतलेली आहे आणि विद्या होरे तिला तिच्या मुलांच्या फीसाठी ही रक्कम आपण तिला देणार आहोत। येते या ठिकाणी काका आलेले आहेत, मी नितीनला विनंती करते त्यांनी काकांचा सन्मान करावा। मी काकांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द सांगावे। 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं गणित चुकत नाही, 77 ने 78 कदाचित तसं होतं ते 78 स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी 3S पेट्रोल पंप जो की 21 वर्ष झाले सातत्यानं हा कार्यक्रम घेतात, त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। मी प्रथमतः आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। शुभेच्छा देत असताना ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी, ज्या देशभक्तांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं आणि हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी, ज्यांच्यामुळे मला एक चांगली शिक्षण संस्था काढता आली, असे रवींद्रजी दंगेकर आमदार, आमचे सहकारी या ठिकाणी सचिनजी दोडके, क्षीरसागर साहेब, कुठलंही कोणी चुकलं रस्त्याने घरात नाही तर त्यांना घरापर्यंत पोहोचवणारे आमचे शिवभाऊ पासलकर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी ज्ञानगंगोत्रीचे खऱ्या अर्थाने लाभार्थी असणारे विद्यार्थी आहेत की ज्यांच्यासाठी आपण काही ना काहीतरी केलंच पाहिजे, मातृऋण, पितृऋण आणि समाजऋण हे खऱ्या अर्थानं जर काय काम करायचं असेल तर ज्ञानगंगोत्रीकरता आपल्याला केलंच पाहिजे असं मला तरी वाटतं। या ठिकाणी त्यांच्या मॅडम आहेत, आमच्या दुसऱ्या मॅडम आहेत। आत्ताच ज्ञानगंगोत्रीचा कार्यक्रम करूनच इथं आलो आहे मी। तर अशा ठिकाणी आपण जे काही दान असतं, आपण मागच्या वेळेस मला वाटतं पंढरपूरच्या असणारे विद्यार्थ्यांकरता या ठिकाणी HIV ग्रस्त विद्यार्थ्यांकरता आपण त्या ठिकाणी दिलं असतं। म्हणजे जे काय द्यायचं दान ते सत्पात्री असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं गरजवंताला दिलं पाहिजे असं यांचा एक कटाक्ष असतो। आणि शहा मॅडम आणि त्यांची सर्व ही टीम अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम करत असतात। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे सर्वच मान्यवर आहेत की ज्ञानगंगोत्री शाळा ही सुद्धा 25 वर्षापूर्वी
दाहेरीमध्ये ह्या दाम्पत्याने सुरू केली. दाम्पत्याने त्यांच्या मॅडम तिथं आहेत आणि सर तिथं आहेत. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही मुलं सांभाळणं आपल्या आईवडिलांना किती जिकिरीचं असतं हे ज्यांच्या घरामध्ये मूल हे असं जन्माला आलंय ना त्यांनाच ते माहिती असतं. अशी 48 मुलं हा परिवार सांभाळतो. ज्ञान गंगोत्री सांभाळते आणि जागा भाड्याने घेऊन सांभाळते. आतमध्ये फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे. आता नुकतंच त्यांना काही अनुदान आणि मान्यता मिळालेली आहे. या पुढच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचं घर तारण ठेवून 5 गुंठे जागा विकत घेतलेली आहे आणि तिथं नवीन काम करण्याचं काम चालू आहे. ही हिस्ट्री माहिती असायला पाहिजे की आपण ज्या ठिकाणी काही करतो ते कुठल्या संस्थेला करतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ह्या बाकीच्या गोष्टी तर करूच, पण समाज म्हणून आपली जबाबदारी निश्चितपणाने आमदार साहेब निश्चितपणाने आपल्याला ती पार पाडावी लागणार आहे. काही गोष्टींची तर निश्चितपणे ती पार पाडू. पुन्हा एकदा थोडासा उशिरा आलो त्याबद्दल सर्व मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असताना या पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे उपक्रम शहा मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीने चालू राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज एक चांगल्या पद्धतीचा युनिफॉर्म वेगळा केला आहे तुम्ही स्वातंत्र्य दिनाचा. ट्रेड मार्केट असते सगळं तशा पद्धतीचं त्यांनाही शुभेच्छा देऊन माझे शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फार एक महत्त्वाची गोष्ट आहे सर, ही ज्ञान गंगोत्री शाळा जी आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही ज्ञान गंगोत्री शाळेला काही मुलांना कपडे दिलेले होते. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आजही आम्ही ते सातत्य टिकवून ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी मुलगी त्या मुलांना शिकवायला त्या शाळेमध्ये जाते आणि त्या ठिकाणी ती त्या मुलांना अतिशय प्रेमाने सांभाळत असते. म्हणजे तिच्या मनात कधी असं येत नाही की ही मुलं अशी आहेत किंवा यांचं काय आहे. अगदी खूप प्रेमाने त्या मुलांचं त्या ठिकाणी करत असते. आणि तिचाच आग्रह होता की मम्मी आमच्या शाळेला आमच्या मुलांची मशीन खराब झालेली आहे तेव्हा आमच्या शाळेलाच तू वॉशिंग मशीन द्यायची. तर या ठिकाणी भावना मॅडम आलेल्या आहेत. तर भावना मॅडमना मी 1-2 मिनिट बोलायची विनंती करते. त्यांचा या ठिकाणी सन्मान सुनिशा शहा करतील. स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज उपस्थित इथे सर्व मंचावरील मान्यवर, परत सर्व आमचे दिव्यांग विद्यार्थी आणि उपस्थित सर्व शहा मॅडमची टीमवर्क यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा. आणि सुनिशा जेव्हापासून शाळेत जॉईन झाली तेव्हापासून तिचं काम खूप सुंदर आहे आणि मुलांना ती तनमन धनापासून शिकवत असते. कुठलीही गोष्ट म्हणजे जातीने लक्ष देऊन ती करत असते आणि काय अडचणी आल्या की लगेच आमच्याशी संपर्क साधते. आणि आदरणीय शहा मॅडमचे आम्हाला वारंवार सहकार्य असतेच. त्यामुळे मी सर्व मान्यवरांचे आणि शहा मॅडमचे मनापासून धन्यवाद. यानंतर भाऊंना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू काकासाहेब चव्हाण, सन्माननीय दुसरे बंधू सचिन भाऊ दोडके, या पोलीस खात्याचे प्रमुख क्षीरसागर साहेब, आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते पासलकर साहेब, सन्माननीय विश्वनाथजी मोरे, सन्माननीय निलेश मीना, वासुदेव पंडित, अमरभाऊ जाधव, उपस्थित सर्व बंधू भगिनींना पहिल्यांदा मी स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. काकांनी तुम्हाला सर्व सविस्तर स्वातंत्र्य कसं मिळलं, काय मिळलं, कशामुळे मिळलं, कोणा मिळलं सांगितलं आहे आणि अनेक वक्त्यांनी तुम्हाला हे सगळं सांगितलं असेल. त्यामुळे आता मी त्याच्यावर जात नाही. पण तुम्ही शाहताईंना मनापासून धन्यवाद देईन की 21वं वर्ष आपण हे सातत्याने उपक्रम करताय आणि आपला एवढा व्यवसाय सांभाळत आपण समाजाचं काहीतरी देणं आहे, समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आणि समाजामध्ये कुठल्या घटकापर्यंत पोहोचवलं पाहिजे ते एकदम. आणि ज्या समाजामध्ये जे वंचित राहतात
ज्या समाजाकडं कोणाचं दुर्लक्ष होतं अशा समाजाला आमच्या समोर आणून आणि त्यातला त्यांच्या जवळ तो सगळा उपक्रम जे काही आहे ते देण्याचं काम हे करतात, म्हणून त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आत्ता नाना दांगट तुमच्याकडनं भेटून गेले, मला भेटले चौकामध्ये. आम्ही एका उपक्रमाला होतो. बसल्या मी नानांना विचारलं, नाना तुमची शाळा कशी चालली? तर ते म्हणले, भाऊ आता सध्या माझं दुर्लक्षच चाललं आहे. मी म्हणलं आमच्या काकासाहेबांची शाळा चांगली चालली. आणि मी त्यांना हेही म्हणलं की काकासाहेब शाळेवर लय लक्ष देतात, राजकारणाकडे कमी लक्ष देतात. ते म्हणजे वस्तुस्थिती खरी. आणि म्हणून काकांनी जे म्हणले ना की शाळा दंगेकरमुळे झाली, म्हणून मी सारखी त्यांची चौकशी करत असतो की शाळा कशी चालली. आता ती शाळा का झाली, कशी झाली ते आम्ही नंतर एखाद्या व्यासपीठावर मला बोलावं लागेल, कारण आता मलाही सासरवास सण आहे ना. पण काकासाहेब असतील, सचिन दादा, हे काय आम्ही एकंदर सभागृहात काम केलं, प्रचंड काम केलं. ते सामाजिक काम करतात, सचिन भाऊ आमचं काम करतो. आणि सगळेच आम्ही सातत्याने, आम्ही पक्ष आमचा कुठला का असणार पण एक मित्रपरिवार म्हणून आम्ही सातत्याने एकमेकाच्या सुखदुःखात असेल आणि चांगल्या वाईट कामामध्ये आम्ही बरोबर असतो. आज ज्या शाळेच्या मी ज्या प्रमुख आत्ता बोलल्यात आणि शाळेचे सर्व स्टाफ असतील, शिक्षक असतील, बाकीचे लोक असतील, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची मुलं म्हणून सांभाळता. ह्या मुलांना सांभाळणं प्रचंड कष्ट आहेत, पण ही मुलं ज्यांना परमेश्वर देतो ना तर त्यांना चॅलेंजिंग जॉब देतो आणि त्यांच्यात ताकद आहे म्हणून ती मुलं देतो. कोणाला बी ही मुलं मिळत नाहीत. ज्यांचे आईबाप खंबीर आहेत, त्यांना सांभाळणारे खंबीर आहेत, त्यांचे शिक्षक खंबीर आहेत, आश्रयदाते खंबीर आहेत, म्हणून परमेश्वर त्या लोकांना जन्म देतो. म्हणून आपण हा त्यांच्याबद्दल आपल्याला चॅलेंज जॉब आहे, आपल्याला आपण करतो म्हणून आपल्याकडे परमेश्वर पाठवतो. मी शाताईंना परत एकदा धन्यवाद देतो. पुढच्या वेळेला जर मापं घ्यायचं असेल तर आमच्या 4-5 जणांची मापं अगोदरच घ्या, नाही तर आम्हाला असं वाटतं की आपण तुमच्या वसनं वेगळे, आम्हाला स्पेशल नका घेऊ, तुमच्या परिवारात घ्या. वाटल्यास एक दिवस पंपा उभं करा आम्हाला, हां तसंही देऊ नका आम्हाला, पण आम्हाला तुमच्या परिवारात घ्या. मी शाताईंना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या उपक्रम आणि तुम्ही सगळेजण शाताईंच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. आज 15 ऑगस्ट सुट्टीचा दिवस आहे, पण तरी आपण वेळ काढून हा परिवार तुम्ही आणला आहे. लातूरवरनं बंधुराज आले तुमचे, बरं वाटलं की आपल्या बहिणीचं कौतुक बघायला आले आणि आम्ही बी भाऊ तुमचं कौतुक बघायला आलो, म्हणजे ते काय आम्ही वेगळे नाहीत. पण मी परत एकदा मनापासून आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा देतो, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि हा उपक्रम तुमच्या हाताने सातत्यानं चांगला व्हावा म्हणून परमेश्वर तुम्हाला बळ देव, ताकद देव, मेहनत देव आणि शक्ती देव. कारण आपल्या खिशातले पैसे काढून देत आहे तुम्ही आणि आम्ही तरी कोणाला तरी मागतो पुढारी, पण तुम्हाला कोण देणार बी ना, आम्हाला देतात आम्ही बोललो तर, पण तुम्ही आपल्या गल्ल्यातले पैसे देता. त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. सगळे शिक्षक असतील, सगळे हितचिंतक मनापासून धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो. अजून पुढं कार्यक्रम आहे, आपला कार्यक्रम पुढे चालू ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची राहून गेली की हे आमदार आपले आमदार आहेत. आमच्या इथे जेव्हा गोट्याचा हे झाली, डेथ झाली, त्यावेळेस तो भारती हॉस्पिटलला होता आणि भारती हॉस्पिटलवाल्यांनी 1.5 लाख रुपये त्याचं बिल केलेलं होतं. आणि रात्री 11 वाजता भाऊंना फोन केला, त्यांनी 11 वाजता फोन उचलला आणि त्यांना परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी ते 1.5 लाखाचं बिल 30,000 रुपयामध्ये करून दिलं. आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणजे, नाहीतर सहसा कुणी रात्री 11 वाजता आपला फोन उचलत नाही, हे आपला अनुभव आहे, पण काकाचा फोन उचलतात. त्यामुळं भाऊ तुम्ही आलात आणि नक्की पुढच्या वर्षी तुमचं पण आपण माप घेऊ नक्कीच. बार बार दिल ये गाए तो
to you. Happy birthday to you. Happy birthday to my darling. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to my darling. Happy birthday